मला वाटतं वृद्धावस्थेसाठी लाईफ इन्शुरन्स, घर आणि थोडीफार इन्व्हेस्टमेंट करून ठेवणं गरजेचं आहे. पण तारुण्यामध्ये जेव्हा आपण स्ट्रगल करत असतो, तेव्हा हेल्थ इन्शुरन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा तरुण असतो ना, तेव्हा आपल्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. म्हणजे लेकरांच्या पण जबाबदाऱ्या असतात आणि आपल्या घरातल्या वृद्ध लोकांच्या पण जबाबदाऱ्या असतात. तर या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये जर अचानक आपल्याला एखादा मोठा आजार झाला, तर त्या आजारासाठी आपल्याकडे एकदम अमाउंट कुठून येणार? आणि त्याशिवाय आपली लेकरं लहान असतात आणि घरातली वृद्ध लोकं ते आपल्यासाठी काही करू शकत नाही. ते तेवढे सक्षम नसतात, की ते आपल्यासाठी काही करतील. तर त्यासाठी आपल्याला तारुण्यामध्ये एखादा आजार झाला, तर हेल्थ इन्शुरन्समधून ते कव्हर होणार आणि आपल्या घरच्यांना आणि आपल्याला पण तेवढा त्रास होणार नाही. त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स हा जेवढा वृद्धा वयामध्ये गरजेचा असतो, त्याच्यापेक्षा 10 पट गरजेचा मला तारुण्यामध्ये असणं जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण बघा ना, वृद्धावस्थामध्ये आपण लाईफ इन्शुरन्स काढलेला असतो, घर घेतलेलं असतं, कुठं-कुठं इन्व्हेस्ट केलेला असतो. त्यामुळे तिथून आपल्याला 15, 20, 25 वर्षानंतर आपल्याला त्याचा मोबदला मिळणार असतो. पण जेव्हा आपण तरुण असतो किंवा आपण स्ट्रगल करत असतो, तेव्हा मात्र आपल्या हातामध्ये एवढी मोठी अमाउंट नसते, की आपल्याला एखादा मोठा आजार झाला, तर त्याच्यासाठी तेवढी अमाउंट भरण्यास एवढे आपल्याकडे पैसे नसतात. म्हणून त्यासाठी ना हेल्थ इन्शुरन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. मला वाटतं ना, की जेवढी गरज वृद्धावस्थेमध्ये हेल्थ इन्शुरन्सची आहे, त्यापेक्षा 10 पट जास्त गरज ही तारुण्यामध्ये हेल्थ इन्शुरन्सची असते.